आता पाहूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। खासदार सुप्रिया सुळेंचा हिंजवडीमध्ये पाहणी दौरा। पावसात हिंजवडीमध्ये तुंबणाऱ्या पाण्याबाबत सुळेंचा पाहणी दौरा। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या प्रकारामुळे ताम्हिणी घाट परिसरातील काही रस्ते बंद। ताम्हिणी घाटात वेचाळणारे धबधबे पर्यटकांना खुणावतायत। पुण्यातील खडकवासला धरण साखळीत 17.15 टीएमसी पाणीसाठा। धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये 58.83% पाणीसाठा जमा। गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध। पुण्यातील कोंढवा अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट। पीडित महिलेकडून संशयित आरोपीची ओळख पटली नाही। पोलिसांच्या 10 पथकांकडून आरोपींचा शोध सुरू। बाहेरगावाहून शिकण्यासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर। भाड्याने रूम मिळवून देतो असं सांगून अनेक विद्यार्थ्यांकडून उकळले पैसे। वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात पार्थ जगताप, गौरव गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल।